नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. जलवाहिनी दुरुस्तीचं काम पूर्ण. ठाणे शहरात पाणी पुरवठा पुन्हा सुरू. पक्षातील कार्यकर्त्यांना आमदारांकडून सबुरीचा सल्ला आणि विरोधकांकडून झालेल्या आरोपाला प्रकाश शिंदे यांचं स्पष्टीकरण. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील जलवाहिनी दुरुस्तीचं काम बुधवारी रात्री पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून शहरात पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. गेले 15 दिवस लागू असलेल्या पाणीकपातीमुळे पुरवठ्याचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून ते पूर्ववत होण्यासाठी आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता पालिकेनं व्यक्त केली आहे. कल्याणफळा परिसरात महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान पालिकेची जुनी प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी जुनी असल्यानं दुरुस्तीसाठी 5 दिवस लागले. मात्र दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करताच जलवाहिनी आणखीन 3 ठिकाणी फुटल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे पालिकेनं 19 डिसेंबरपर्यंत 50% पाणी कपात लागू करत पुन्हा दुरुस्तीचं काम हाती घेतलं. या कालावधीत शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. अनेक गृहसंकुलांच्या टाक्या रिकाम्या झाल्या तर पालिकेच्या साठवण टाक्यांमधील पाणीसाठाही कमी झाला. ठाणे शहर आणि घोडबंदर परिसरात टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली. काही ठिकाणी पालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला असला तरी मागणीच्या तुलनेत टँकर अपुरे पडले. खासगी टँकर चालकांकडून 10,000 लिटर पाण्यासाठी 3,000 रुपयांपेक्षा अधिक तर काही ठिकाणी 8,000 ते 9,000 रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. दरम्यान जलवाहिनीची दुरुस्ती दिवस-रात्र पालिकेच्या पथकाकडून सुरू होती. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर शहरात पाणी पुरवठा सुरू केला. मात्र अनेक संकुलांच्या तसंच पालिकेच्या साठवण टाक्या रिकाम्या असल्यानं त्या भरून पुरवठ्याचं वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी आणखीन 2 दिवस लागणार आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी भाजपा कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात दंड थोपटले असून विविध मंडळांमध्ये मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी भाजपाच्या मंडळ अध्यक्षांनी युतीविरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या 8 वर्षात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकारी आणि यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दाखल केलेले गुन्हे, समाजकार्यात केलेला हस्तक्षेप, दादागिरी, युती धर्मात टाकलेला मिठाचा खडा अशा अनेक कृष्णकृत्यांचा पाडा भाजप आमदार केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या समक्ष वाचला. यावेळेला भाजप उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनीही शिवसेनेच्या कारभारावर नाराजी दर्शवत युती केल्यास भाजपाला समसमान हक्क मिळावा अशी मागणी केली. यावेळेला आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, सबुरीनं घ्या, तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असं आश्वासन दिलंय. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असलं तरी दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक होत असल्यानं ठाण्यात भाजपा शिवसेनेत कुस्ती रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येत्या काळात भाजपा श्रेष्ठी आपल्या आक्रमक कार्यकर्त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शहरात कुटुंब मेळावा पार पडलेला आहे. काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे? नाही, भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि कोपरी मंडळामधल्या या प्रभागामधल्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता. आमचं काम आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेणे आणि त्यांच्याशी त्याच्या संबंधामधला संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करणं. सर, आज इच्छुकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी युती संदर्भात नकार दिलेला आहे, त्याबद्दल नाही, त्याच भावना जसं या ठिकाणी आहे तर त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्याला अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खरं तर ही आमची संपत्ती आहे. कार्यकर्ता हीच आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना त्याचा भावनेचा देखील आदर करण्याकरता आम्ही त्यांच्याशी संवाद करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलं आहे आणि ज्या ज्या पक्षाचे आदेश असतील त्याच्याप्रमाणे ते काम करण्यासाठी कटिबद्ध असतात.
त्यातून कसं काय न्याय मिळणार? वरिष्ठांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ते जे आमची मागणी आहे ते वरपर्यंत पोहोचवतील. संबंधित आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत ते आम्हाला योग्य ते न्याय मिळवून देतील व अन्यथा आम्हाला समसमान वाटप मिळावा. प्रभाग क्रमांक 19 मध्ये काही धार्मिक वादग्रस्तही विषय झाले होते. त्या दरम्यानही युती धर्मातील काही पक्षाचे जे नेते होते त्यांनी तुमची बाजू दिली नव्हती, उलट तुमच्या विरोधात ते उभे होते. तर यंदा तुम्ही त्यांच्या मदत करणार का? जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत त्याच्या विरोधात विजय त्रिपाठी आयुष्यभर उभे राहणार. पण विजयची सुरुवात नाराजीची इथून झाली, तेच लोळ आता कळव्यामध्ये पोहोचलेलं आहे. घोडबंदर रोडवर येणाऱ्या काळामध्ये जर कार्यकर्त्यांना जर न्याय मिळाला नाही किंवा भावना जर जाणून घेतल्या नाही तर या सगळ्या कार्यकर्त्यांची एकजूट होऊ शकते. मला असं विश्वास आहे की आमचे जे पक्षश्रेष्ठीचे जे पालक आहेत, आमचे दोन्ही आमदार, आमचे जिल्हाध्यक्ष, हे आमच्यावरती किंवा भारतीय जनता पक्षाच्या एकही कार्यकर्ता अन्याय होऊ देणार नाही. मी आताही तुम्हाला सांगतो की आमच्या वरिष्ठांनीही सांगितलेलं आहे का कार्यकर्त्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची गवाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मंडळाध्यक्षांना खडे बोल सुगंधा असं माहिती पडते का न विश्वासात न घेता तुम्ही लेटर देतात, पत्र देतात, कुठेतरी अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी युती जाहीर केलेली आहे 29 महानगरपालिकेत आणि त्यानंतर असं होणं, मुख्यमंत्री आमचे शीर्ष नेतृत्व आहे, ऐकलं जात नाहीये. नाही 100% आमचे मुख्यमंत्री हे शीर्ष नेतृत्व आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष, आमचे दोन्ही आमदार, आमचे पालक यांनी जर आम्हाला आदेश दिलं तर आम्ही 100% युतीसाठीच काम करणार. आम्ही आमच्या पक्षाच्या शिस्तबद्ध कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या मुख्यमंत्र्यांची जी मागणी असेल ती आम्ही 100% प्रभाग 19 मध्ये 100% त्यांच्या मताने आम्ही चालणार आहोत. थँक्यू. सातारा जिल्ह्यातील सावरीगाव इथे सापडलेल्या एमडी कारखान्याशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले. राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. माझ्या जमिनीचा 7-12 गट 17-1 असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट 4-1 असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगानं नव्हे तर वडिलोपार्जित असल्यानं आमच्याकडे आली आहे. या जमिनीचा गट क्रमांक 3010 असा आहे. तसंच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती 15 ते 16 किलोमीटर लांब असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. माझ्या स्वतःच्या जागेवर कोणतेही 5 स्टार हॉटेल होणार नसून तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा माझा मानस आहे. ही जागा रणजित शिंदे याला विकण्यात आली आहे. त्याची कागदपत्रं आमच्याकडे आहेत. तसंच रणजित हा फरार झाला असून गावातच आहे. पोलिसांच्या FIRमध्ये कुठेही रणजित शिंदे याच्या नावाचा उल्लेख नाही. तसंच या गुन्ह्यात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. इथे सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे देखील पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात असून माझं आणि माझ्या कुटुंबियांचं नाव त्यात ओढून आम्हाला बदनाम करण्याचा कट रचला जातोय. उबाटा आणि काँग्रेसनं याबाबत केलेले सर्व आरोप बिनबुडाचे, निराधार आणि खोटे आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल. तसंच प्रसिद्धी माध्यमांनी खोट्या आरोपांना बळी न पडता वस्तुस्थिती तपासूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात अशी विनंती प्रकाश शिंदे. या जो ड्रग तस्करीचा आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? माझा जागेशी काही संबंध नाही. उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत. एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही. ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही. जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे. माझ्या जमिनीचा 7-12-17/1 या क्रमांकाचा आहे. ही 7-12 आहे. अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे. आणि सुषमाताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं. ही जमीन योगायोग नाही तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा 30/10 आहे. इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे. आमच्या इथे कुठलेही 5 स्टार हॉटेल होणार नाही. इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे.
आमची ही जागा रणजित शिंदेना विकण्यात आलेली आहे. त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत. रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे. तुम्ही त्याची खात्री करू शकता. पोलिसांच्या एफआयआर मध्ये बी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही. पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे. केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनामी कट रचला जातोय. बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे. त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आबरू नुकसानाचा दावा दाखल केला जाईल. आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि जे इतर आरोपी असतील त्यांना बी पकडून आत्मीय टाकण्याचा या मताचा मी आहे. तर मी एक मीडियाला विनंती करतो, खोटे आरोपींना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध करावी ही विनंती मी करतो. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात्मक अनुभव, समन्वय कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनातील सक्षम नेतृत्व लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी ते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे ठाणे शहरातील निवडणूक तयारीला निश्चितच अधिक बळ मिळणार असून संघटनात्मक शिस्त, नियोजन आणि एकजूट यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद अधिक भक्कम होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक विषयक तसंच प्रचारासंबंधी विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं याकरता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना राबवण्यात येते त्याच धर्तीवर पालिकेतही एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय पक्ष तसंच उमेदवार कामाला लागलेत. त्यानुसार पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर परवानगी इत्यादी विविध परवानग्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असतात, त्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येतात. विनाकारण सर्व प्रभाग समित्यांमध्ये फिरायला लावून त्यांना त्रास होईल अशी कृती करू नये. फारच कमी कालावधीसाठी ही व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीमध्ये देण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा, ज्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था होऊ शकेल. प्रशासनानं इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा मनसेनं व्यक्त केली आहे. त्यानुसार पालिकेनं एक खिडकी योजना राबवून पालिका निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावं. ही फार काही अवघड गोष्ट नाही. प्रशासनानं आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीनं विचार करून एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी. आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना NOCs घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतं. तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या NOCs एकाच जागी मिळाव्या, एक खिडकी योजनेची सुरुवात करावी. सो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेत त्याची सुरुवात व्हावी. आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या आहेत त्या एकाच जागी मिळतील, त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून पालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाला आता मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनीषा भगत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय. पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंब्रा इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अजित पवार गटाला जोरदार झटका दिलाय. आमदार आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं. मनीषा भगत यांनी 2023मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश केलाय. याप्रसंगी मनीषा प्रधान यांनी जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचं नेतृत्व हे सर्वसामान्य आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे, मात्र काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणं टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानं आपण विकासाच्या मार्गानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. त्यापूर्वी अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. भाजपामध्येही सर्वाधिक इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत. माझ्याबरोबर काम केलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मुंब्र्यामधल्या जाती धर्माचा राजकारणला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.